असतो जो फुलं विकतो त्याला काय म्हणतो आपण? फ्लोरिस्ट. करेक्ट, फ्लोरिस्ट. आणि जो कुंभार असतो त्याला काय म्हणतो आपण? राईट, पॉटर. पॉटर, पॉटर. येस, वी से पॉटर. स्क्रीन विजिबल आहे? क्लिअरली विजिबल आहे ना? ओके. सो आपण सुरुवात करणार आहोत प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बी पासनं. ओके, सगळ्यांचे कॅमेरे ऑन ठेवा म्हणजे मला समजेल की प्रत्येकाचं लक्ष आहे. सो आता टू बी मध्ये काय काय येतं हा माझा पहिला प्रश्न. टू बी मध्ये काय काय येतं? ॲमिझर. ओके, ॲमिझर म्हणजे काय आणि टू बी म्हणजे काय? चालू आहे सध्या त्याला टू बी म्हणजे प्रेझेंटच्या याच्यामध्ये टू बी असते आणि एम म्हणजे स्वतःसाठी बोलायला प्रोनाऊन आहेत. ओके, टू बी म्हणजे प्रोनाऊन का? टू बी म्हणजे प्रोनाऊन? राईट, टू बी म्हणजे प्रोनाऊन नाहीये. इट हॅज अ डिफरंट मिनिंग. चालू आहे. टू बी म्हणजे असणे. ओके, येस, टू बी म्हणजे असणे. ओके, आणि याच्यामध्ये 3 येतात फॉर्म्स. प्रेझेंटमध्ये येतं आपलं ॲमिझर. ओके, प्रेझेंटमध्ये काय येतं? प्रेझेंटमध्ये ॲमिझर येतं, पास्टमध्ये वॉज वर आणि फ्युचरमध्ये शल विल येतं. लिहून घ्या. ॲमिझरचा मराठीमध्ये अर्थ आहे. ॲमिझर म्हणजे काय? आहे. येस, ॲमिझर म्हणजे आहे. वॉजवर म्हणजे होते आणि विल म्हणजे असेल. रिपीट मॅम. येस, TOBE, टू बी. टू बी म्हणजे असणे. झालंय लिहून? ॲमिझर म्हणजे आहे. वॉजवर म्हणजे होते. होती. ही वॉज गुड ॲट प्लेइंग चेस. विल म्हणजे असेल. डन, झालंय लिहून? येस. फ्युचर मध्ये तुम्ही शॅल बी सांगितलं ना, तर शॅल बी. शल विल सांगितलंय, बट आपण शलचा वापर नाही करणार आहे. ओनली विल. येस, ओनली विल. शलचा यूज मी नंतर डिटेलमध्ये सांगते तुम्हाला, किंवा मग
आता जर जमलं तर आता डिस्कस करू. येस, स्क्रीनवर तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिसत आहेत. येस, सो वेअर वी वर डिस्कसिंग अबाउट टू बी. टू बीमध्ये प्रेझेंटमध्ये तो ॲमिझार, पास्टमध्ये वॉजवर आणि फ्युचरमध्ये शल विल. आता शल जे आहे ॲज पर द ट्रेडिशनल इंग्लिश याचा यूज आपण करायचो आय आणि वी सोबत. बट ॲज पर द मॉडर्न इंग्लिश आपण शलचा यूज करतो फॉर ऑफरिंग समथिंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जेव्हा ऑफर करायची असेल तेव्हा आपण शलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, शल आय गिव्ह यू अ ग्लास ऑफ वॉटर और शल आय ड्रॉप यू. असे भरपूर युजेस आहेत ॲक्च्युली. आणि मोस्टली त्याचा यूज आपण लीगल टर्म्समध्ये करतो. किंवा अजून 2-3 युजेस आहेत ज्यासाठी आपण स्पेशल लेक्चर घेणार आहोत. सध्यासाठी आपण टू बी कंटिन्यू करू. ठीक आहे, होप सो तुमचं लिहून झालं आहे. आता आपण प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बी डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. स्क्रीन दिसते तुम्हाला बरोबर. सो जस्ट अ मिनिट. सो प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बीमध्ये आपण आधी पॉझिटिव्ह सेंटेन्स स्टडी करू. पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये सर्वात पहिलं जे स्ट्रक्चर आपण स्टडी करणार आहे ते आहे सब्जेक्ट प्लस ॲमिझार प्लस प्रोफेशन. लिहून घ्या, सब्जेक्ट प्लस ॲमिझार प्लस प्रोफेशन प्लस प्रोफेशन. झालंय लिहून? ओके. सो आता काही एक्झाम्पल दिले तिथे. पहिलं जे एक्झाम्पल दिलंय, आय ॲम अ टीचर. ओके, आय सोबत आपण काय वापरतो, ॲम अ टीचर म्हणजे मी एक शिक्षक आहे, बरोबर. दिस इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. इथे वर्ब आहे का कुठे, नाही. वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड. शी इज अ डॉक्टर, ती एक डॉक्टर आहे. दे आर इंजिनियर्स, ते इंजिनियर्स आहेत. ही इज अ स्टुडंट, तो एक विद्यार्थी आहे. वी आर अ फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. सो यामध्ये कुठेही आपण वर्ब वापरलेलं नाही आहे. हे खूप सिम्पल सेंटेन्सेस आहेत. याला जेव्हा निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं असेल तेव्हा आपण काय करणार? दिस इज माय क्वेश्चन टू यू. हाऊ विल वी ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इंटू निगेटिव्ह सेंटेन्स? Could you repeat? Could you repeat once again? नॉट यूज करणं. ओके. नॉट कधी वापरायचं नेमकं? कोणत्या सिच्युएशनमध्ये नॉट वापरायचं असतं? निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. आय अग्री, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण नॉट वापरतो. पण एक्झॅक्टली कधी, कुठे, म्हणजे कोणत्या शब्दानंतर, पोझिशन काय असेल त्याची? ऑक्झिलरी वर्ब नंतर. ऑक्झिलरी वर्ब नंतर. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल. ओके, त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. दॅट इज हेल्पिंग वर्ब ॲक्च्युली. वर्ब्सचे 2 टाईप येतात, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करून सांगते, 1 मिनिट.
तोपर्यंत तुम्ही टायटल द्या वर्ब, VERB वर्ब. वर्ब टायटल दिल्यास तिथे वर्बच्या खाली 1 नंबर टाका आणि तिथे लिहा मेन वर्ब आणि त्याच्यानंतर खाली लिहा हेल्पिंग वर्ब. मेन वर्बच्या समोर डॅश करून लिहा ॲक्शन वर्ड, ॲक्शन वर्ड आणि हेल्पिंग वर्बच्या समोर डॅश करून लिहा टाईम. हेल्पिंग वर्बच्या समोर टाईम, टाईम, TIME टाईम. झालं लिहून? येस मॅम. ओके. देन हेल्पिंग वर्बच्या सेक्शनमध्ये येस. मला फक्त आता ते येल्लो हो, ॲक्च्युली ते होईल आता. जस्ट अ मिनिट. स्क्रीन दिसते का तुम्हाला? सो आता इथे वर्बच्या सेक्शनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे, फर्स्ट येईल मेन वर्ब. आता मेन वर्ब म्हणजे काय? तर मेन वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड. मेन वर्ब म्हणजे काय? ॲक्शन वर्ड. म्हणजे असे शब्द जे क्रिया दर्शवतात त्याला आपण म्हणतो ॲक्शन वर्ड्स. जसं की वॉक, टॉक, स्पीक, लिसन, रन. म्हणजे असे शब्द ज्यांच्यामध्ये ॲक्शन इन्वॉल्ड असते त्या शब्दांना आपण मेन वर्ब म्हणतो. ओके. म्हणजे हे शब्द काय करता? ॲक्शन इंडिकेट करता. आणि सेकंड जो टाईप आहे वर्बचा तो आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब. आता नेमकं हेल्पिंग वर्ब काय करतात? तर हेल्पिंग वर्ब काय करतात? टाईम इंडिकेट करतात. काय करतात? टाईम इंडिकेट करतात. जसं की प्रेझेंटमध्ये आपण काय वापरतो आपण? ॲमिजार. म्हणजे हे काय इंडिकेट करतं की प्रेझेंटमध्ये काम सुरू आहे, बरोबर. पास्टमध्ये काय वापरतो आपण? वॉजवर वापरतो. म्हणजे हे जे शब्द आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपण वर्तमान काळाबद्दल बोलतोय, भूतकाळाबद्दल बोलतोय का भविष्यकाळाबद्दल बोलतोय. आणि फ्युचरसाठी काय वापरतो आपण? आत्ता सांगितलेलं मी. काय वापरतो? शॉल विल. येस, व्हेरी गुड. शॅल अँड विल. राईट. झालंय हे लिहून? येस. ओके. देन जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय करतो? नॉट लावतो हेल्पिंग वर्ब नंतर. म्हणजे ॲमिजार नंतर आपण नॉट लावणार. सो स्क्रीन दिसते तुम्हाला. हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहेत. हे 1 बाय 1 तुम्ही रीड करा, त्यानंतर आपण पुढे प्रोसीड करूयात. आय एम अ स्टुडंट. आय एम अ सिंगर. आय एम अ रायटर. आय एम अ लीडर. गिव्ह मी अ मिनिट. तोपर्यंत पुढचं तुम्ही रीड करा स्लाईड. शी इज अ डॉक्टर. He is a lawyer. She is a इट इज अ कॅट. It is a cat. Sorry. Ria is a singer. राहुल इज अ स्टुडंट.
आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात You are my friend. We are learners. they are are players. You are a doctor. We are a teacher. आपण ॲमचा वापर कधी करतो नेमका? जेव्हा आय असतो. काय असतं ते? आपण ॲम वापरतो आय सोबत. इज कधी वापरतो आपण? ही शी इट सोबत. राईट. ही शी इट ऑर सिंग्युलर सोबत एकवचन. आणि आर कधी वापरतो? We, they, वी, यू, दे किंवा प्लुरलसाठी. बरोबर. सो हे जे सेंटेन्सेस आहेत यामध्ये आपण नेमकं ॲमिझर कधी वापरलं हे तुम्हाला समजलंय. बरोबर. आता निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं? तर निगेटिव्हमध्ये आपण काय केलं आहे? नॉट लावलं आहे. कुठे नॉट लावलं आपण? आफ्टर ॲमिझर. मग निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण नॉट लावतो आफ्टर द हेल्पिंग वर्ब. तर मी सांगितलं तुम्हाला हेल्पिंग वर्बमध्ये प्रेझेंटमध्ये ॲमिझर येतं, त्यानंतर पास्टमध्ये काय येतं? पास्टमध्ये वॉज वर येतं आणि फ्युचरमध्ये शॅल विल. बरोबर. आता हे एक्झाम्पल्स आहेत, हे रीड करा तुम्ही. I am not a singer. He is not a doctor. He is not She a is nurse. We are not a players. they are not a teacher. आता काही एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या मनाने सांगा निगेटिव्ह. He is not a student. They are not a goldsmith. She is not a cook. I am not a fighter. They are not a good friend. व्हेरी गुड. आता आपण खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहे. क्वेश्चन विचारण्यासाठी आपण काय करतो? ॲमिझरला बाहेर काढत असतो. ओके. जेव्हा आपण ॲमिझरला बाहेर काढतो ना, तेव्हा शेवटी मराठी वाक्यामध्ये काय येत असतं? काय तर का. फॉर एक्झाम्पल इथे आपण काय केलं? ॲमला बाहेर काढलं. जनरली जे वाक्य आपण बनवतो ते काय आहे? आय ॲम अ स्टुडंट, म्हणजे मी विद्यार्थी आहे. बट इथे आपण प्रश्न विचारतोय म्हणून आपण काय केलं? इथे ॲमला बाहेर काढलं. बरोबर. मग इथे शेवटी काय लागलं? का. ॲम आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे का. इज ही अ डॉक्टर, तो इज ही अ डॉक्टर, इजला बाहेर काढलं, तो डॉक्टर आहे का. बाकी तुम्ही रीड करा. She is a teacher. नाही. इज शी अ टीचर.
इथे इजला बाहेर काढलं म्हणजेच इथे शेवटी काय येणार हा प्रश्न आहे. आर दे फ्रेंड? क्या वो ते दोस्त है? ते मित्र आहेत का? ओके. आर यू एन आर्टिस्ट? हम्म. कलाकार हो. तू कलाकार आहेस का? ओके. हे झालंय आपलं कवर. इथे आता निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे ते दिलंय. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे शेवटी काय येतं? नाही का. काय येतं? नाही का. आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य पण जमतं, निगेटिव्ह पण जमतं, पण प्रॉब्लेम इथे येतो निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये आणि पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये. मग निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह कसं बनवायचं तर खूप सिम्पल आहे. आपल्याला ॲमिझरला बाहेर काढायचं असतं. ॲमिझरला बाहेर काढायचं असतं म्हणजेच काय तर आपल्याला हेल्पिंग वर्बला वाक्यामध्ये सब्जेक्टच्या आधी घ्यायचं असतं. सब्जेक्टच्या आधी आपल्याला हेल्पिंग वर्बला घ्यायचं असतं. सो इथे आपण काय केलं, ॲम निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हसाठी ॲम आय नॉट अ टीचर? मी शिक्षक नाही का. इज ही नॉट अ डॉक्टर? तो डॉक्टर नाही का. इज शी नॉट अ नर्स? ती नर्स नाही का. बाकी तुम्ही रीड करा. आणि इथे मी तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्शन सांगून देते. ॲम नॉटचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ना ते काय आहे. दिस इज माय क्वेश्चन टू यू की जे ॲम नॉट आपण लिहितो ना याचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे. कॉन्ट्रॅक्शन ऑफ दिस एंट आहे. एंट काय आहे. एंट हे नवीन असेल तुमच्यासाठी. एंट ॲम नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे एंट. त्यानंतर इज नॉटचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते आहे इजंट. काय आहे. आणि आर नॉटचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते आहे आरंट. काय आहे. आरंट. सो इथे आपण जे इथे लिहिलं ना ॲम आय नॉट अ टीचर याला आपण असं पण लिहू शकतो एंट आय अ टीचर. ओके. इज नॉटला आपण लिहू शकतो इजंट ही अ डॉक्टर. आणि आर नॉटला आपण आरंट लिहिणार. सध्यासाठी तुम्ही हे जे आहे ते वाचा, त्यानंतर आपण नंतर त्याची प्रॅक्टिस घेऊ थोड्या वेळाने. आर यू नॉट अ स्टुडंट? आर दे नॉट अ इंजिनियर? ओके. या टेल मी मोर एक्झाम्पल्स. यामध्ये डाऊट आहे वाटतं तुम्हाला. आर दे नॉट स्टुडंट? हे किती जणांना समजलेलं नाहीये मी परत रिपीट करते. आर दे नॉट? की समजलंय. आपण काय करतो आय ओके बोलायला जमत नाही प्रॅक्टिस नसल्यामुळे. बरोबर. आय ॲमचं आपण करतो ॲम आय. बरोबर. ब्रेक होतोय का. आता येतोय. ओके. आय ॲमचं आपण करतो ॲम आय. वी आरचं आपण करतो आर वी. यू आरचं काय येईल सांगा तुम्ही. आर यू. ही इज आपण करणार इज ही. शी इज आपण करणार इज शी. दे आरचं आपण करणार आर दे. फॉर एक्झाम्पल नाव घेऊ आपण. लेट्स से रीना. रीना एक मुलगी आहे. रीना इज येईल इज रीना.
इज रीना. देन एखाद्या मुलाचं नाव घेऊ. लेट्स से प्रणव. प्रणव इज, कोणीतरी अनम्यूट केलंय, म्यूट करा. प्रणव इजचं होईल इज प्रणव. आता हे आपण सिंग्युलर नाउन्स घेतले. नेम प्लुरल घेऊ शकतो आपण. स्टुडंट्स आर, मग आर स्टुडंट्स काय येईल? आर स्टुडंट्स. मॅम पीपलचं कसं होईल? येस, मी तेच घेणार होते. पीपल आरचं होईल आर पीपल. बरेच विद्यार्थी याला पीपल्स म्हणतात, जे की चुकीचं आहे. पीपल वर्ड ऑलरेडी प्लुरल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये एस जोडण्याची गरज नाही आहे. डॉक्टर्स आर याचं काय होईल? आर येस. आणि तुम्ही म्हणाले होते की चिल्ड्रन्स हे ऑलरेडी प्लुरल आहे, तर मग चिल्ड्रन्स कुठेच यूज नाही करायचं का? नाही, सांगते मी, एक मिनिट. चाइल्ड इज, याचं येईल इज चाइल्ड. चिल्ड्रन आर, याचं येईल आर चिल्ड्रन. अंडरस्टूड? सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन बनवतो. आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये काय करणार आपण? निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हमध्ये नॉट लावणार. सो ते कसं लावायचं हे पण आपण आता परत प्रॅक्टिस करूया. सो इथे आपण कुठे नॉट लावणार? सब्जेक्ट नंतर, बरोबर. सो एम आयचं होईल एम आय नॉट. आर व्हीचं होईल आर व्ही नॉट. याचे कॉन्ट्रॅक्शन पण आपण इमिडिएटली स्टडी करून घेऊ. ओके. एम नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय येतं? एंट. आता हे जनरली आपण यूज करत नाही, पण माहिती असणं गरजेचं आहे. एंट आहे, बरोबर. एम नॉटचं एंट येतं. आर नॉटचं येईल आरंट. आरंट वी, बरोबर. आरंट वी, येस. देन आर यू, याचं होईल आर यू नॉट, बरोबर. आर यू नॉट. आणि याचं कॉन्ट्रॅक्शन काय असेल? आरंट यू. राईट. देन ही इज चं इज ही पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह इज ही नॉट. आणि यालाच आपण म्हणणार isn't he. देन इथे येईल, मी डिरेक्टली आता निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हचे शॉर्ट फॉर्म्स लिहिते. isn't she, बरोबर. आर देचं आरंट दे काय येईल? आरंट दे. इथे येस, इथे येईल isn't रीना. रीना. Isn't प्रणव. बरोबर. isn't प्रणव. aren't students.
याची प्रॉपर प्रॅक्टिस करा, कारण याचे जेव्हा मी तुमचे व्हिडिओज घेईल तेव्हा तुम्हाला प्रॉपरली बोलता आलं पाहिजे. प्रॅक्टिसमध्ये मी फास्टमध्ये तुम्हाला वाक्य विचारेल. फॉर एक्झाम्पल, ते कुंभार आहेत. काय येईल ट्रान्सलेशन? They are potter. दे आर पॉटर्स. ओके. तो किरायदार आहे. They are तो किरायदार आहे. तो tenant. बॅकग्राऊंड नॉईस येतोय कोणाच्या तरी साईडनी, लहान मुलाचा. Tenant. तो किरायदार आहे. ही इज टेनंट. बरोबर. तो किरायदार नाही. He is not tenant. तो किरायदार आहे का? Is he tenant? तो किरायदार नाही का? Is he not tenant? इज ही नॉट और इजंट ही, दोन्ही चालेल. तो किरायदार होता. आता होता म्हटल्यास वॉज येतं. ओके. He was tenant. ही वॉज टेनंट. तो किरायदार नव्हता. He is not tenant. ही वॉजंट अ टेनंट किंवा ही वॉज नॉट अ टेनंट. तो किरायदार होता का? तो किरायदार होता का? Was he tenant? वॉज. Tenant. Was he tenant? He. तो किरायदार होता का? वॉज ही अ टेनंट. तो किरायदार नव्हता का? वॉज ही नॉट अ टेनंट. Was he not? Not a tenant. हे आपण स्टडी करणार आहोत ॲक्च्युली, बट नेमकं म्हणजे व्हिडिओजमध्ये कसं असेल त्याचा एक फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितला की ऑन द स्पॉट कोणतंही सेंटेन्स असेल ते इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागेल. सो हे आपण कंप्लीट करून घेऊ. आर डॉक्टर्सचं काय येईल? आरंट डॉक्टर्स. चाइल्ड इज. Isn't present. इजंट चाइल्ड. आता तुम्हाला हे आठवेल कारण आपण टॉपिक शिकतोय, पण एकदा टॉपिक झाला परत ते तुम्ही विसरता, त्यामुळे प्रॅक्टिस गरजेची आहे. एक्झाम्पल सेंटेन्सेस बनवणं किंवा बोलताना वापर करणं. सो अशा पद्धतीने पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह आपण फॉर्म करत असतो. याचा तुम्ही फोटो काढून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर आठवेल. डन. No man. ओके. झालंय. सो निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह तुम्हाला समजले आता. नाव एक्झाम्पल सेंटेन्स सांगायचे तुम्हाला. जस्ट अ मिनिट. ओके. सो एक्झाम्पल्स विचारते मी तुम्हाला आता. रेडी आहात सगळे रॅपिड फायरसाठी? ओके फाईन. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टार्ट. सोनारला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? Goldsmith. ओके. तो सोनार आहे. He is a jeweler. ही इज अ गोल्डस्मिथ. Goldsmith. तो सोनार नाही. He is not a goldsmith. तो सोनार आहे का? Is he? Is he? इज ही अ गोल्डस्मिथ. तो सोनार नाही का? Isn't he? Is he? शॉर्ट फॉर्म्स यूज करा, सोपे जातील तुम्हाला बोलायला.
Isn't he a goldsmith? Isn't he goldsmith? Isn't he a goldsmith? ते किरायदार आहेत. They are टेनंट्स. टेनंट्स एस. ते किरायदार नाही. they are not tenants. ते किरायदार आहेत का? Are they tenants? ते किरायदार नाहीत का? Aren't they tenants? Aren't they tenants? Very good. Now next. फ्लोरिस्ट. फुलवाला. आम्ही फुलवाले आहोत. We are florist. आम्ही फुलवाले नाही आहोत. We are आम्ही फुलवाले आहोत का? Are we florist? आम्ही फुलवाले नाही आहोत का? Aren't we florists? व्हेरी गुड. Aren't we florist? ग्रेट. मॅम एका एकाने विचारा. नाही, ग्रुपमध्ये का घेतलं मी? कॉम्पिटिशन असते ना, कोण लवकर सांगतं, कोणाला लवकर जमतं. बरोबर आहे की नाही? पर्सनली पण घेऊ आपण आणि स्पेशल म्हणजे प्रॅक्टिस सेशन्स असतील आपले तसे. ओके. सो यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला? आपण जे शिकलो यामध्ये नाही. ओके. तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये काही प्रोफेशन्स पाठवते. प्रोफेशन्स म्हणजे काय? व्यवसाय. बरोबर. ते शब्द व्यवसाय इंडिकेट करतील. मी फोटोज पाठवते. जस्ट अ मिनिट, म्हणजे तुम्हाला लगेच चेक करता येतील ते. होमवर्कमध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स बनवायचे आहेत. 15 पॉझिटिव्ह, 15 निगेटिव्ह, 15 पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह, 15 निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. ओके. एंड करण्या अगोदर प्रत्येकाने ज्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, सुरुवातीला पॉझिटिव्ह एक्झाम्पल सांगितलं, त्यानंतर निगेटिव्ह, देन पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह अँड देन निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल सांगायचं आहे. बरोबर. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. सांबारला आपण इंग्लिशमध्ये कॉबलर म्हणतो. काय म्हणतो? कॉबलर. ओके. सो तो सांबार आहे, ही इज अ कॉबलर. तो सांबार नाही, ही इज नॉट अ कॉबलर. तो सांबार आहे का? इज ही अ कॉबलर. तो सांबार नाही का? इजंट ही अ कॉबलर. आता हीच्या ऐवजी जर मी इथे ते घेतलं, ते म्हणजे दे, ते थर्ड पर्सन प्लुरल. ते सांबार आहेत, दे आर कॉबलर्स. ते सांबार नाहीत, दे आर नॉट कॉबलर्स. ते सांबार आहेत का? आर दे कॉबलर्स. ते सांबार नाहीत का? आरंट दे कॉबलर्स. असे जे एक्झाम्पल्स मी बनवले, सेम फॉर्मॅटमध्ये एक एक एक्झाम्पल. एक म्हणजे कसं, एकामध्ये 4 येतील. तर सुरुवात कोण करेल? आता मी नाव नाही घेणार, तुम्ही स्वतः विलिंगली सांगा. येस. हू विल स्टार्ट? अनम्यूट करा आणि सांगा एक्झाम्पल. You are not honest. ऑनेस्ट. एच सायलेंट आहे यामध्ये. कसं साऊंड होईल मॅडम? एचला काढून टाकायचं. ऑनेस्ट. एचचा उच्चार नाही आहे त्यामध्ये. हां. ऑनेस्ट. ऑनेस्ट. एकच घ्यायचंय ना प्रत्येकाचा? हो, एकच घ्यायचंय. सध्यासाठी प्रोफेशन घ्या, ॲडजेक्टिव्ह घेऊ नका. पण तुम्ही फोटोज ॲडजेक्टिव्हचे काढलेले आहेत, सो कोणते प्रोफेशन घेऊन टाका. टीचर, डॉक्टर, एनी वर्ड. येस. You are not a teacher. You are a teacher. You are not a teacher. ओके. Are you teacher? थर्ड वाला येईल ना आता? You are Fourth not वाला. a teacher. Aren't you Aren't you a teacher? teacher?
अ टीचर. मराठी अर्थ नाही सांगितला पण तुम्ही. नेक्स्ट प्रियंका मॅम. He is a dancer. He is not a dancer. Is he a dancer? Isn't ओके, he a dancer? व्हेरी गुड. मराठी अर्थ नाही सांगितला तुम्ही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो डान्सर आहे का? तो डान्सर नाही. तो डान्सर आहे. तो डान्सर नाही. तो डान्सर आहे का? लास्टचं कसं येईल म्हणून? इजंट ही. तो डान्सर नाही का? हां, इजंट ही अ डान्सर. तो डान्सर नाही का? मी सांगू आता. येस येस डेफिनेटली. दे आर अ डायरेक्टर्स. दे आर नॉट डायरेक्टर्स. आर दे डायरेक्टर्स? आरंट दे डायरेक्टर्स? व्हेरी गुड. मराठीमध्ये ते डायरेक्टर आहेत. ते डायरेक्टर नाहीत का? सॉरी नाहीत. ते डायरेक्टर आहेत का? ते डायरेक्टर नाहीत का? व्हेरी गुड. He is Nice. a player. He is a player. He is not a player. Is he player? And, he isn't. इजंट ही. इजंट ही किंवा इज ही नॉट. Isn't. तो प्लेयर आहे. तो प्लेयर नाही का? नाही आहे. हा, तो प्लेयर नाही आहे. तो प्लेयर आहेत का? तो प्लेयर नाही का? बरोबर. आता मी काही वर्ड्स पाठवलेत ना, ते चेक करून घ्या तुम्ही. येस स्वाती मॅम. येस येस. We are pilot. We are not pilot. Are we pilot? Are we pilot? Aren't we pilot? व्हेरी गुड. आम्ही पायलट आहोत. आम्ही पायलट आहोत. आम्ही पायलट नाही आहोत. आम्ही पायलट नाही. आम्ही पायलट आहोत का? आम्ही पायलट नाही आहेत का? बरोबर. येस. सो शुड वी स्टॉप? एक्झाम्पलमध्ये 15 पॉझिटिव्ह. योगिता मॅमचं राहिलं आहे का? मॅम मी प्रतिभा बोलते. मला ते नाही आले तुम्ही आता पाठवलेलं. ते मी ग्रुपमध्ये टाकलं आहे, पाठवते तुम्हाला, शेअर करते. हां. येस ठीक. येस येस येस. एनी अदर डाऊट? 15 पॉझिटिव्ह. येस. याच्यातले 15 पॉझिटिव्ह करायचे का? नाही, सेम ते कन्वर्ट करायचे? ते म्हणजे मी सांगते फॉर्मॅट कसं आहे. ओके. ओके. जसे आपण आता एकाचे 4 बनवले ना, हे एक झालं. असे 15 सिम्पल. एकाचे 4 असे 15 वेगळे प्रोफेशन घ्या जे पाठवले मी. आणि असे प्रोफेशन घ्या जे माहीत नाही. जे ऑलरेडी माहिती आहे ते घेऊन काही फायदा नाही, कारण ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. म्हणजे नाही घेतले ते पाठवून जातील. येस. उद्या शार्प 9ला जॉईन करा. आणि एक जण मिसिंग आहे राईट. हां, त्यांनाही सांगा उद्या जॉईन करायला. ओके. येस. थँक्यू. गुड नाईट.